निर्मलग्राम वडगाव सहानी येथील प्रगतशील शेतकरी आणि उत्कृष्ट कबड्डीपटू या युवा शेतकऱ्याने 60 गुंठ्यामध्ये 20 टन म्हणजेच 400 पोते बटाट्याचे उत्पादन घेऊन तसा शेतकऱ्यांसाठी एक आदर्श निर्माण केला आहे। तसेच 20 टन उत्पादनाबाबत शेतकरी आश्चर्य व्यक्त करून मालाच्या गुणवत्तेची माहिती घेत आहेत। शालेय जीवनापासून कबड्डी आणि क्रिकेट सारख्या मैदानी खेळात विशेष प्रावीण्य मिळवून शेती व्यवसायात देखील आपला ठसा त्यांनी उमटविला आहे। परिसरातील सर्व शेतकरी आणि व्यापारी या भरघोस उत्पादनाबाबत सुभाष शिंदे यांची भेट घेऊन माहिती घेत आहेत। नमस्कार, मी सुभाष नानाभाऊ शिंदे, राहणार वडगाव सहानी। माझा शेती हा वडिलोपार्जित व्यवसाय असून वडिलांच्या नंतर जवळजवळ गेली 20 वर्ष मी शेती व्यवसाय करत आहे। आणि हा शेती व्यवसाय करत असताना आमच्या वडिलांपासून बटाटा हे आमचं प्रमुख पीक आहे। दरवर्षी कमीत कमी 2-3 एकर बटाट्याचं उत्पादन हे आम्ही घेतोच। किती अतिवृष्टी झाली, हवामानात किती वेगळ्या पद्धतीचा बदल असला तरी पण बटाटा पीक हे आमचं दरवर्षी नित्यनेमाचं असतं। त्याच अनुषंगाने ह्या वर्षी देखील बटाट्याचं आम्ही उत्पादन घेतलं आणि उष्णतेमध्ये वाढ झालेली असताना, पर्यावरणाची साथ नसताना, प्रतिकूल परिस्थितीमध्ये बटाट्याचं भरघोस उत्पादन मला यावर्षी मिळालं। जवळजवळ 60 गुंठे क्षेत्रामध्ये मी बटाट्याची लागवड या ठिकाणी केली होती आणि त्या 60 गुंठे क्षेत्रामध्ये 20 टन म्हणजे कमीत कमी 400 पोते बटाट्याचं उत्पादन मला या ठिकाणी मिळालं। बाजारभाव यावर्षी थोडासा कमी मिळाला, परंतु उत्पादन अधिक झाल्याने त्यातली तफावत भरून निघाली आणि चांगल्या पद्धतीचा नफा मला या बटाट्याच्या पिकातून मला यावर्षी मिळाला। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी बटाट्याचं पीक हे मी घेतच आहे, परंतु यावर्षी बटाटा पिकवल्याचं समाधान असं लाभलं, माझ्या गावातील अनेक माझा मित्रपरिवार असेल, ग्रामस्थ असेल, यांनी यावर्षी घरगुती खाण्यासाठी माझा बटाटा मोठ्या प्रमाणात नेला। जवळजवळ 50 पोते बटाट्याची विक्री ही माझ्या गावामध्येच झाली। शेजारचं बस्ती गाव असेल, सावरगाव असेल, त्या ठिकाणी ग्रामस्थांची, मित्रपरिवाराची मोठ्या प्रमाणात बटाट्यासाठी यावर्षी मागणी होती आणि भरपूर जणांनी बटाटे हे घरगुती खाण्यासाठी माझ्याकडनं नेले। व्यापाऱ्यांनी देखील चांगल्या पद्धतीची विक्री करून चांगला भाव देण्याचा मला प्रयत्न केला। त्याबद्दल व्यापाऱ्यालाही धन्यवाद। ज्यांच्याकडनं मी बियाणं खरेदी करत असतो मनसर या ठिकाणावरून, चंद्रकांत शेठ पोखरकर, राधेश्याम ट्रेडर्स, त्यांनाही धन्यवाद। त्यांनी मला चांगल्या पद्धतीचं बियाणं दिल्यामुळं मी अधिकचं उत्पादन घेऊ शकलो। धन्यवाद। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स। तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा, लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।